हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत त्या मूवीचं नाव आहे राहू केतू, स्टारिंग पुलकित सम्राट, वरुण शर्मा, शालिनी पांडे अँड चंकी पांडे. मूवी रिटन आणि डिरेक्टेड बाय आहे विपुल विग यांच्याकडून. मूवी मधला टोटल प्लॉट जो आहे इट इज बेस्ड ऑन टू मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आपण आपल्या पौराणिक कथांमध्ये ऐकलेली नावं जरूर आहेत, राहू आणि केतू. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल माहित नसेल, आय एम शुअर की त्यांनी मूवीच्या सुरुवातीला ह्या गोष्टी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या असणार आहेत. स्टोरी लाईनकडे जर वळायचं झालं तर एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो, पौराणिक कथांचा एक सपोर्ट घेऊन काहीतरी ऍडव्हेंचर कॉमेडी करण्याचा ह्यांनी प्रयत्न केला आणि ट्रस्ट मी इट इज कम्प्लिटली ऍडव्हेंचरस राईड फॉर ऑल दी ऑडियन्स. ऑडियन्सने हे सगळं सफर करण्यासाठी असे प्रोजेक्ट्स आपल्यापुढे डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स नेहमी घेऊन येतात. तर मूवीमध्ये जे काही तुम्हाला हे दोन कॅरेक्टर्स बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये राहू कॅरेक्टर वरुण शर्मानं प्ले केले आणि केतू कॅरेक्टर जे आहे ते पुलकित सम्राटनं प्ले केलेलं आहे. चंकी पांडेचा ज्यावेळी मला तो लुक दिसला फक्त त्यावेळी मला वाटलं की काहीतरी यावेळी वेगळं होईल, पण मला वाटतं आखरी पास्ता का रास्ता ये वो आदमी छोडी नाही पा रहा है. आणि वरुण शर्माला प्लीज कोणीतरी सांगा यार, ही पेअर ऑलरेडी आपण ही दोघं जण म्हणजे पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांना फुकरेमध्ये बघितलं होतं. तो वरुण शर्मा त्या कॅरेक्टरच्या बाहेरच पडत नाहीये. म्हणजे बाबा ऍक्टिंग मध्ये डिफरंट एलिमेंट असतात, टोटल वेगवेगळे जे काही नवरस असतात. तू एक तरी रस त्याचा पहिल्यांदा आम्हाला दाखव ऑडियन्सला कुठला तरी. सारखं प्रत्येक वेळी काहीतरी ते दिमाग से पैदलवाला रोल हे नेहमी करण्याचं वरुण शर्मा करत असतो आणि किती वेळा ऑडियन्स त्याच्यावरतीच हसणार. यार काहीतरी तो वेगळं करायचा प्रयत्न करा. देर आर सो मेनी ऍक्टर्स आउट देअर ज्यांना कामं मिळत नाहीयेत, हु आर इन डिफरंट वेज टॅलेंटेड, बट ह्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळते आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटीची माती कशी करायची ह्याच्याच मागे हे लोक का लागतात मला कळत नाही. 139 मिनिट्स मूवीचा रनिंग टाइम आहे. ट्रस्ट मी ट्रेलर 3 मिनिटाचा रफली असतो आणि ज्या ट्रेलरला आपण म्हणतो मूवीतले सगळे बेस्ट पॉईंट ट्रेलरमध्ये दाखवले जातात, हे जर थर्ड क्लास यांचं बेस्ट आहे, आय डाऊट मूवी किती थर्ड क्लास आणि घाणेरडा दर्जाचा असणार आहे. मला 30 सेकंदाच्या वरती लिटरली ट्रेलर बंद करावं असं वाटत होता. कॅन यू इमॅजिन, जे आपण व्हॉट्सअप जोक्स इतक्या वेळा ऐकतो, एकमेकांना फॉरवर्ड करतो आणि त्याच्यावरती लहान मुलं पण आजकालचे हसणं बंद झाले. तो मी तुम्हाला काही डेमो देतो ना, ट्रेलरमध्ये दाखवलेले, स्टोरी लाईन फोडत नाहीये मी. ट्रेलर मधले थर्ड क्लास जोक्स फक्त ऐका. त्यातला पहिला जोक जो सगळ्यात घाणेरडा म्हणजे, तिकडे दूर कुठलं तरी एक इजिप्तचं जंगल आहे म्हणे, त्या जंगलामध्ये जे कुठले वडील असतात ते वडील जेव्हा मरतात त्यावेळी ते मम्मी बनतात. म्हणजे तिकडच्या मुलांना 2-2 मम्मी झाल्या. जोक नंबर 1. हसू नका बरं का, म्हणजे आय नो काय गुजरते तुमच्यावरती, काय होते. सेकंड टाईप ऑफ जोक, ह्या नदीमध्ये मला उडी मारून आता पोहायचं नाहीये का, कारण माझी चड्डी गिली होईल, ओली होईल आणि चड्डी ओली झाली की मला रॅशेस येतात. हे धंदे कोण करतायत जोक्सचे? हे सगळे जोक मारलेत वरुण शर्माने. हे रायटर तिथे काय करत असतो, म्हणजे कौनसे दर्जा का गांजा फूक के बैठते यार ये लोक, या कौनसे जोक्स आहे. हा एक दुसरा जोक झाला. सो म्हणजे मला सांगतानाही नकोसं होतंय. थर्ड जोक जो तुम्ही लिटरली आता LKG UKGच्या मुलांना देखील सांगण्यापासून स्वतःला रोकाल आणि स्वतःच्या डोक्यात मारून घ्याल की हे माझ्या डोक्यात थॉट्स तरी कसे येतात. सो एका रूम मध्ये एक असतो एलिफंट आणि देअर आर 2 बनानास, 2 केळी तिथे ठेवलेली असतात. तर तो एलिफंट तो खूप भुकेला असतो, पण तो त्या दोन्हीपैकी फक्त एकच केळ खातो. का बरं विचार करा. तर त्याचं उत्तर आहे, दोघांपैकी एक केळ असतं प्लास्टिकचं बनलेलं. हसा हसा, ट्राय 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 ट्राय. अरे एवढे करोडोंचे पिक्चर बनवतात, हे जोक्स त्याच्यामध्ये टाकतात. यू शुड लाफ. त्याच जोकला कंटिन्यू पुढे गेलं. इथं मेकर थांबत नाहीत आपल्या पुढे. ते म्हणतायत त्याच रूम मध्ये पुन्हा एकदा आता एक एलिफंट आहे, तिथे 2 पुन्हा एकदा केळी आहेत, पण आता एलिफंट ते दोन्ही केळी खात नाहीत. विचार करा बरं. हा, आपण तर सगळे स्मार्ट आहे. उत्तर आलं का तुम्हाला? विचार करा. आता तुमच्या डोक्यात आलं असेल की नाही दोन्ही केळी प्लास्टिकची आहेत. नाही, किती मोठा सस्पेन्स थ्रिलर मूवी बनवलाय. ते म्हणतात नाही दोन्ही केळी प्लास्टिकची नव्हती, यावेळी एलिफंटच प्लास्टिकचा होता. प्लीज लाफ और हसा की. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज, ह्या लेवलचे जर यांचे ट्रेलर्स आहेत, मूवीला हाणूनच पाडला पाहिजे हो लोकांनी. कशाला जायला पाहिजे असली फालतूगिरी बघायला आपण. सो बाकी शालिनी पांडे, चंकी पांडे सोडून द्या. म्हणजे काय एक्सपेक्ट करायचंय आपण ह्यांच्याकडनं यार. मूवीची स्टारकास्टमध्ये अशी लोक घेताय, स्टोरीमध्ये काही दम नाही, काहीही करायचं उगीच काहीतरी आम्ही लोकांच्या पुढे सतत झोतात असलो पाहिजे, दिसलो पाहिजे, ह्यासाठी तुम्ही हे प्रोजेक्ट बनवता का? रोजगार योजना बंद करा. लोकांनी किती सफर करायचं. म्हणजे मला लिटरली आय डिड नॉट इवन वॉन्ट टू मेक दिस व्हिडिओ, पण वाचवायला पाहिजे ना ऑडियन्सला आपल्या. अरे कुठे 139 मिनिटं सफर करता, 30 सेकंदामध्ये लाईक जर आपल्याला गोष्टींची कळते. यू शुड नॉट इवन डेअर टू गो आउट ऑफ युअर हाऊस. घरी बसा शांतपणे टीव्हीच्या स्क्रीनकडे. जी स्क्रीन बंद जरी असली, टीव्ही ऑन करू नका, तरी तुमचं एंटरटेनमेंट जास्त होईल, आय एम शुअर.
सो या नोटवरती आपण हा रिव्ह्यू आपण इथेच थांबवतोय. बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला जरूर कमेंट करा. रिव्ह्यू इज फनियर दॅन द ऍक्च्युअल मूवी, आय एम 100% शुअर. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन धन्यवाद.